हा बोलते वाई लोक होतान मग सोलेवात निघालो बा प्रदीपदाच्या वर. प्रदीपदाचा आलता फोन. प्रदीपदा म्हणे बायानं खतरनाक सोलेवात केलाय म्हणे. मॅडला थांब ना का येतो. मग आम्ही भुशाली घेतलं निघालो आम्ही दोघे जण. आलो बा वावरात. चना पोंग्या कसा खतरनाक आहे त्याचावाला. बसलो सोलेभाताची वाटपत कधी बोलावते बाया खासाठी. इकडे आमचा जेवाचा टाइम झाला तर बाया पहिल्या चहा पिऊ राहिल्या. तर हे बाई तर काही बोलायचं काम नाही. फुरफुर चहा पिऊ राहिली ती. मग बसला ना भुशा जेवण करायला. सोलेभात होता, वांग्याची भाजी, कढी होती, बिलकुल बागायचा. जेवण खाऊन केलं. मॅडला आता काय करत चालणं म्हणे घराकडे. भुशा मॅडला चालतो बा. निघालो गाडी घेऊन तिथून. आलो गावात नाही बिलकुल बागायचा. मग झाली संध्याकाळ. मॅडला आता भरायचा होता आपल्याला कापूस. ऋषा म्हणे मी गाडी भरून राहिलो म्हणे. हे पण यावर ऋषा कापूस भरणं चालूच होतं. मग भेटला भोल्या. भोल्या म्हणे मी या म्हणे कापूस भरायला. मग प्रदीपदा इथं बसून होता. समायला सांगे कसा काढायचा कसा नाही. मग त्यानंतर भुशाला समायला म्हटलं एक काम कर सर गाडी एवढी मोठी भरून होती पण तरी पण कापूस उरलेला होता. आम्हाला विचारायचं जा काय करा. तरी भरला ना तुमच्या भावानं दाबू बिलकुल बागायचा. बांध म्हटलं समायला गाडी. मग गेलो झोपाले. झोपलो बा आणि उठलो मग सकाळी 7 वाजता. मग तिथून निघालो. गाडी घेतली मायवाली बिलकुल बागायता. आणि आलो मग रोडवर गाडी घेऊन मायवाली. रोडवर गाडी घेतली. मग म्हटलं प्रदीपदा तू बस म्हटलं आपण नको आरवीला चाललं जाऊ. मग आरवी तिथून 8 किलोमीटर राहिली होती. तिथे थांबलो मग आम्ही रोडवर. म्हटलं गिचरा आहे का पाहून घ्या म्हटलं कापसामध्ये. मग होताच नाही. तिथून मग मारली ना एंट्री बिलकुल बागायता आरवीमध्ये. लावला ना साईडले कटला. मग पाहू राहिलं होतं भाव घेऊ इकडे पटला त्याच्यावाला. तिथं गेलो ना मग अंदर जिनिंगमध्ये कापूस खाली करणं चालू होतं. मग वजन केलं. ह्याच्या पहिली वजन केलं होतं. मग गेलो पैसे आणाले. पैसे तर त्याला भेटले नाही. मला भेटला ना मामूल. मग गेलो बिलकुल बागायता मी नाश्ता करायला. नाश्ता केला. तिथून निघालो मग घराच्या रस्त्यानं. चला मग आजचा ब्लॉग इथंच खतम करतो. बाकीचं उद्या बोलू. ऋषा बोलते लोगों के दिल के दरवाजे खोलते. बाय बाय.